नमस्कार. मानवी जीवनामध्ये आपल्याला अनेक नातेसंबंधातून जावे लागते. त्यामध्ये एक नातं म्हणजे मित्राचं नातं. हे मित्राचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही वेगळं असतं. रक्ताच्या नात्याला कधी आपण मनमोकळे बोलायला मर्यादा पडतात, परंतु मित्राला मात्र मनमोकळं करण्यासाठी मर्यादा पडत नाहीत. याच कोटीतले आणि याच दर्जाचे माझे एक मित्र म्हणजे प्रभाकर हिप्परगे सर, जे 30 सप्टेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे बरंच काही आहे. परंतु शॉर्टमध्ये बोलायचं म्हणजे ते माझे डी-एडचे क्लासमेट आहेत. आम्ही दोघं एकाच ऑर्डरमध्ये लातूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून लागलो. नंतर सेवा करत-करत आम्ही बाहेरून शिक्षण घेत असताना बयस्थ विद्यार्थी म्हणून आम्ही एम-एडचे पण क्लासमेट आहोत. ते कमी बोलतात, मितभाषी आहेत. परंतु जे बोलतात ते प्रमाणित बोलतात आणि खरं बोलतात. त्यांच्या तोंडून कधी अप्रमाणित बोललेलं किंवा लूज टॉकिंग केलेलं मी ऐकलेलं नाही. प्रमाणित बोलणारा माणूस म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि ज्या प्रसंगी मित्रपरिवाराला अडचणी येतील, त्या अडचणीमध्ये ते नेहमीच योग्य अशी मदत करतात. जिथं आवश्यक आहे, जिथं योग्य आहे अशी मदत करतात आणि त्याचे अनुभव मलाही आलेले आहेत. अभ्यास करताना एकमेकाला झालेली मदत, ज्याला आता अलीकडे पीअर लर्निंग अशी कन्सेप्ट आलेली आहे. ते आम्ही परस्परांना दोघांनी डी-एड पासून एम-एड पर्यंत जे काही अनुभव आहेत, जे काही ज्ञान आहे, ते एकमेकाला शेअरिंग करून अ, केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला दोघांनाही फायदा झालेला आहे. धन्यवाद.